नमस्कार. आपण ज्या इमारतींमध्ये राहतो, काम करतो, त्या फक्त विटा, सिमेंटच्या भिंती नाहीत, नाही का? अगदी. त्यांचा आपल्यावर, आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर सुद्धा परिणाम होतो. आणि नेहमीच्या बांधकाम पद्धती बघितल्या तर पर्यावरणावरचा परिणाम दिसतोच आहे. म्हणूनच आजकाल हरित इमारती म्हणजे ग्रीन बिल्डिंग्स बद्दल खूप बोललं जातंय. बरोबर. तर आज आपण याच संकल्पनेचा जरा सखोल विचार करूया. उपलब्ध माहितीच्या आधारे समजून घेऊया की हे नक्की आहे तरी काय. नक्कीच. हरित इमारत म्हणजे नुसती झाडं लावणं किंवा हिरवा रंग देणं नाही. अच्छा. ही एक पूर्ण विचारसरणी आहे. म्हणजे इमारत बांधताना आणि वापरताना अगदी ती पाडेपर्यंत पर्यावरणावर कमीत कमी वाईट परिणाम कसा होईल हे बघणं. म्हणजे पूर्ण लाईफ सायकलचा विचार, जागेच्या निवडीपासून. हो, अगदी. जागेची निवड, डिझाईन, बांधकाम साहित्य, बांधकाम प्रक्रिया, नंतर इमारतीचा वापर, मेंटेनन्स आणि अगदी शेवटी म्हणजे जेव्हा इमारत पाडली जाते तेव्हा निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट. सगळं काही. बापरे, म्हणजे खूप मोठा आवाका आहे याचा. पण याचा मुख्य उद्देश काय? फक्त पर्यावरण का अजून काही? पर्यावरण तर आहेच. म्हणजे ऊर्जा वाचवणं, पाणी वाचवणं, नैसर्गिक साधन संपत्ती जपून वापरणं, प्रदूषण कमी करणं, कार्बन उत्सर्जन कमी करणं. पण तितकंच महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य. आरोग्य? ते कसं? इमारतीच्या आतली हवा, तिची गुणवत्ता चांगली ठेवणं, भरपूर नैसर्गिक उजेड आत येणं, शांतता असणं, या गोष्टींचा थेट आरोग्यावर परिणाम होतो. हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही आर्थिक फायद्यांबद्दल पण म्हणालात. हो. तर वीज बिल कमी येतं, पाण्याचं बिल कमी येतं, देखभालीचा खर्च कमी होतो आणि बऱ्याचदा अशा ग्रीन इमारतींची किंमत पण जास्त मिळते बाजारात. अच्छा. हे सगळं साधण्यासाठी नक्की काय काय करतात? म्हणजे काही खास गोष्टी? सगळ्यात पहिलं म्हणजे ऊर्जा वाचवणं, एनर्जी एफिशियन्सी. ओके. ती कशी साधतात? एकतर उत्तम इन्सुलेशन, भिंती, छत यातनं उष्णता किंवा थंडी आत बाहेर जात नाही पटकन. म्हणजे एसी किंवा हीटर कमी चालवावं लागतं. बरोबर. मग आहेत उच्च कार्यक्षमतेच्या खिडक्या, म्हणजे स्पेशल कोटिंग असतं त्यावर, डबल ग्लेझिंग वगैरे. अच्छा. एसी सिस्टम पण जास्त कार्यक्षम वापरतात, म्हणजे झोनिंग वगैरे. दिवे अर्थातच LED आणि सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर, डे लाइटिंग म्हणतात त्याला. आणि जिथे शक्य असेल तिथे सोलार पॅनल वगैरे? नक्कीच. सोलार पॅनेल, सोलार वॉटर हीटर हे तर आलंच. बरं. आणि बांधकामाचं साहित्य, त्यात काय वेगळं असतं? त्यातही खूप विचार असतो. शक्यतो स्थानिक पातळीवर मिळालेलं साहित्य वापरतात, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आणि प्रदूषण वाचतं. पुनर्वापर केलेलं म्हणजे रिसायकल्ड मटेरियल किंवा जे लवकर पुन्हा उगवतं, म्हणजे बांबू, कॉर्क वगैरे. इंटरेस्टिंग. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कमी VOC असलेलं साहित्य. VOC हे काय असतं नक्की? मी ऐकलंय पण. VOC म्हणजे व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. साध्या भाषेत सांगायचं तर काही रासायनिक घटक जे हवेत सहज मिसळतात. पेंट, पॉलिश, फर्निचर, कार्पेट यात असू शकतात. अच्छा. आणि ते आरोग्याला चांगले नसतात? नाही. त्यांची पातळी वाढली तर डोकेदुखी, श्वसनाचे त्रास होऊ शकतात. म्हणून हरित इमारतीत कमी VOC असलेले रंग, फर्निचर, फ्लोरिंग वापरण्यावर भर असतो. म्हणजे आतली हवा चांगली राहते. हे खरंच महत्वाचं आहे. आणि पाण्याबद्दल काय? पाणी वाचवण्यासाठी काय करतात? त्यासाठी कमी फ्लो असलेले नळ, शॉवर वापरतात. म्हणजे पाण्याची गरज कमी होते. ओके. पावसाचं पाणी साठवणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आणि वापरलेलं पाणी म्हणजे ग्रे वॉटर त्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरणं, फ्लशिंगसाठी किंवा बागकामासाठी. अरे वा. आणि बागकाम पण असं करतात जिथे कमी पाणी लागतं, त्याला झेरीस्केपिंग म्हणतात. बरं. हे सगळं ऐकल्यावर वाटतं की हे डिझाईन करणं, बांधणं हे नेहमीपेक्षा वेगळं आणि कदाचित क्लिष्ट असेल. थोडं वेगळं आहे नक्कीच. म्हणूनच यासाठी खास सर्टिफिकेशन सिस्टम्स आहेत. जसं लीड आहे, ब्रियाम आहे. अच्छा. त्या काय करतात? त्या ठरवतात की इमारत खरंच किती ग्रीन आहे. वेगवेगळे निकष असतात. ऊर्जा, पाणी, साहित्य, आतली हवा या सगळ्यावर गुण दिले जातात आणि त्यानुसार रेटिंग मिळतं. आणि यासाठी एक वेगळ्या प्रकारची प्रोसेस वापरतात म्हणालात, इंटिग्रेटेड डिझाईन. हो, एकात्मिक रचना प्रक्रिया. म्हणजे अगदी सुरुवातीपासून सगळे एकत्र येतात. आर्किटेक्ट, इंजिनियर, ऊर्जातज्ञ, लँडस्केप डिझायनर सगळे मिळून प्लॅन करतात.
त्यामुळे काय होतं? त्यामुळे सुरुवातीलाच सगळ्या गोष्टींचा विचार होतो. नंतर बदल करायची गरज पडत नाही. वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि जास्त चांगली इफिशियंट इमारत तयार होते. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. फायदे तर स्पष्ट दिसतायत, पण काही आव्हानं नसतीलच असं नाहीये, बरोबर? काही तोटे किंवा अडचणी? अगदी. सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे सुरुवातीचा खर्च. अच्छा, तो जास्त असतो. हो, काही वेळा पारंपरिक बांधकामापेक्षा 5 ते 10% जास्त असू शकतो. कारण हे नवीन तंत्रज्ञान, खास साहित्य, ते थोडं महाग असू शकतं. पण नंतर वीज बिल वगैरे कमी येतं म्हणालात. हो, बरोबर. त्यामुळे काही वर्षांत तो जास्तीचा खर्च भरून निघतो, असं अनेक अभ्यास सांगतात. पण सुरुवातीला जास्त पैसे गुंतवावे लागतात, हे खरं आहे. आणि अजून काही आव्हानं? जागरूकतेचा अभाव अजूनही आहे. म्हणजे लोकांना, बिल्डर्सना याबद्दल अजून पूर्ण माहिती नाहीये आणि कधीकधी विशिष्ट प्रकारचं ग्रीन मटेरियल मिळणं पण कठीण होतं. सप्लाय चेन अजून तेवढी मजबूत नाहीये. समजलं. पण भविष्य बघता याचं महत्त्व तर वाढतच जाणार आहे, नाही का? निश्चितच. हवामान बदल, पाण्याची टंचाई हे बघता हरित इमारती ही आता चैन नाही तर गरज बनणार आहे. पुढे जाऊन यात अजून काय नवीन बघायला मिळू शकतं? नेट झिरो इमारती, म्हणजे ज्यांना बाहेरून ऊर्जा लागतच नाही, त्या स्वतःची ऊर्जा तयार करतात. अरे वा. किंवा नेट पॉझिटिव्ह सुद्धा, म्हणजे गरजेपेक्षा जास्त ऊर्जा तयार करून ग्रिडला परत देतात. ग्रेट. स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर वाढेल. AI वापरून बिल्डिंग मॅनेजमेंट अजून एफिशियंट होईल आणि हवामान बदलांना तोंड देऊ शकतील अशा जास्त लवचिक, रेझिलियंट इमारती बनवण्यावर भर असेल. म्हणजे थोडक्यात हरित इमारती म्हणजे केवळ पर्यावरण नाही, तर आपलं आरोग्य, आपली आर्थिक बचत आणि आपलं सुरक्षित भविष्य या सगळ्यासाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. अगदी बरोबर. आपण कशा घरात, कशा ऑफिसमध्ये राहतो याचा आपल्यावर आणि या पृथ्वीवर किती खोलवर परिणाम होतो हे यातून स्पष्ट होतं. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात, आपण आपल्या सध्याच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सुद्धा अगदी छोट्या प्रमाणात का होईना काहीतरी हरित बदल करू शकतो का? म्हणजे ऊर्जा वाचवणं, पाणी वाचवणं याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.